स्विच ऑन. प्रशांतजी, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात. हो. ते काय असतं ते मी सांगणार. आय होप आय एम राईट. मी आईला म्हटलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही. पुढचे 7 दिवस घरात फक्त वांग्याची भाजी होती. आमच्याकडे उलट आहे. म्हणे ताबडतोब बाहेर ये. हट, मी नाही येणार बाहेर असं म्हणून परत आत गेली. त्यामुळे हे नाटक वाईट आहे बरं का. म्हणाले ओके. फक्त बायकोशी बोलायला मिळतं मला, तर रडायचं नाही आम्हाला. पटकन काय ते सांगा. हो हो माहिती आहे, करतोय, बंद करतोय लवकर. त्यामुळे 500 रुपये तिकीट आहे. Hi everyone. You can truly become accomplished at something you love. So always choose a job you don't feel like taking a vacation from. With us today is one such legend who actually lives by this and how. His only dream in life is to make people laugh. Hold your breath as I say 40 and more years into the Marathi industry, with 36 prestigious awards to his credit, a 5 times Limca Book of World Record holder. He has performed in more than 40 Marathi films, 25 Marathi serials, and 28 Marathi plays, with 12,858 shows and still counting. ज्यांचं पहिलं प्रेम मराठी रंगभूमी आणि प्रेक्षक हाच मायबाप असे ऍक्टर, प्रोड्युसर आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्यांची कलेवरती इतकं प्रामाणिक प्रेम आहे. 40x40च्या स्टेजवर दररोज परफॉर्म करायला मिळणं ह्यालाच जे आपलं सगळ्यात मोठं भाग्य समजतात. द सुप्रीमली टॅलेंटेड, डिटरमाइंड, disciplined, dedicated, humble, and an extremely sincere असा कलाकार, a powerhouse of energy, ज्यांची लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाहीत. Ladies and gentlemen, please put your hands together for the one and only मराठी रंगभूमीचा अभेद्य सम्राट प्रशांत दामले. May I request Rotarian Dr. Rajiv Gokhale, his dear friend, to escort him on stage, please. मी डॉक्टर सारिका आम्हा सगळ्या रोटेरियन्सच्या वतीने तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मला आज इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नुकतीच जेवणं झालेली आहेत. झोप तुम्हाला आलेली नाही अशी आशा आहे, आणि झोप आली असेल तर झोप उडवायची जबाबदारी आमची आहे. आणि मला परत इथे बोलवल्याबद्दल परत एकदा आभार. थँक्यू. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू नुकत्याच झालेल्या 100व्या नाट्य संमेलनाच्या मॅसिव्ह सक्सेसबद्दल. त्याच्यात मांडलेल्या तुमच्या काही आयडियाज ऐकल्या किंवा मान्यवरांपुढे मांडलेले ठळक मुद्दे, आणि ते ऐकून एक गोष्ट नक्की वाटली की मराठी नाट्य रंगभूमीचा सुवर्ण काळ पुन्हा सुरू. नाही, खरं सांगू का की या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आम्ही फक्त नीट काम करून चालणार नाही, प्रेक्षकांनी सुद्धा यायला पाहिजे. खरंय खरंय. आणि सुदैवानं असं झालेलं आहे की कोविड नंतरच्या काळामध्ये, कोविडचा आधीचा काळ आणि कोविडचा नंतरचा काळ हा जर आपण विचार केला तर नाटकं चालण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण 2 वर्षाच्या सुट्टीमध्ये आमच्या रंगकर्मींनी सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास केला, काय करायचं आणि कसं करायचं. त्यामुळे क्वालिटी त्याची जास्त चांगली झाली. क्वांटिटी आहेच, पण क्वालिटी जास्त चांगली असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या कोविड नंतरच्या काळात क्वालिटी उत्तम झाली. आणि शेवटी लाईव्ह परफॉर्मन्स हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो. मराठी रंगभूमीचं काय होणार वगैरे काय असले प्रश्न विचारण्याच्या भानगडीत आम्ही कोणीही पडत नाही, आणि याची चिंताही आम्हाला नसते. कारण लाईव्ह परफॉर्मन्सला म्हणजे जिलेबीच पाहिजे ना, जिलेबीच्या ऐवजी असं होऊ शकत नाही. तर मराठी रंगभूमीवर सादर होणारी नाटकं ही जिलेबी आहे, आणि जिलेबी तुम्हाला खायची असेल तर नाट्यगृहातच यावं लागतं. खरं. आणि आता नाट्यगृहात आल्यानंतर आमचं काम उत्तम असणं
म्हणजे एखाद्या डॉक्टरची हाताला जशी किंमत आहे, बोटांना किंमत आहे, त्याची जी प्रक्रिया टोटल जी ऑपरेशनची जी प्रक्रिया आहे त्याला जशी किंमत आहे, तसंच आमच्या नाटकाला, थिएटरला ती जी प्रक्रिया आहे, रिहर्सलची प्रक्रिया आहे, रिहर्सलच्या प्रक्रियेपासून ते त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापर्यंत ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया आपण नीट केली तर मला असं वाटतं की मराठी रंगभूमीला पुढचे अजून 200 वर्ष तरी मरण नाही. काळजी नाही. त्यामुळे रसिक प्रेक्षक आणि उत्तम कलाकृती, उत्तम प्रेझेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं. आणि इथे उपस्थित सगळे रोटरियन्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायातले आहात. कोणी वकील आहे, कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे, कोणी बिल्डर आहे, कोणी डॉक्टर्स आहेत. पण आधी तुम्ही मनुष्य आहात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं आहे की तुम्ही एकदा तुमच्या ऑफिसमध्ये शिरलात किंवा तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसलात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये शिरलात किंवा तुम्ही वकील म्हणून उभे राहिलात तर त्या प्रसंगी तुम्ही ते करत असता जे अपेक्षित आहे. पण तिथून उतरल्यानंतर मनावरचं जे औषध आहे ते फक्त लाईव्ह एंटरटेनमेंट आहे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे मनावरचं औषध हे नाटक आणि संगीत या दोनच गोष्टी आहेत जे मनावर औषध करू शकतात आणि देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या कॉलेज जीवनात, कॉलेज डेजमध्ये तुम्ही जे काय मिस आउट केलेलं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष बघायला यायला आणि ऐकायला यायला हरकत नाही आहे. फक्त तुम्हीच नाही, पुढची जी नेक्स्ट जनरेशनला सुद्धा ही आवड निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. थँक्यू सो व्हेरी मच. प्रशांतजी, तुम्ही खूप वेगवेगळ्या जॉनरची नाटकं केली आहेत. कॉमेडी तर आहेच, पण सिरियस केली आहेत, संगीत नाट्य केलं आहे. पण आम्हाला नेहमी उत्सुकता असते की तुम्हाला पर्सनली ह्याच्यामधलं कुठलं जॉनर आवडतं करायला? सगळ्यात अवघड जॉनर आहे ते कॉमेडी. इट्स व्हेरी क्रिटिकल. हो. आपण असं म्हणतो ना, म्हणजे पेशंट क्रिटिकल आहे म्हणजे काय, की काय होईल पुढे सांगता येत नाही. तसं कॉमेडीच्या प्रत्येक क्षण जो आहे तो क्रिटिकल आहे. तो क्षण जर पकडला नाही तर नाटक फसतं. त्यामुळे मी जी काही कॉमेडीचे आजपर्यंत प्रयोग केले ती वेगवेगळी नाटकं केली. म्हणजे गेला माधव कुणीकडेपासून आजपर्यंत सारखं काहीतरी होतंय. त्याचा प्रत्येक जॉनर जरी कॉमेडी असला तरी त्यातला कंटेंट अतिशय सिरियस आहे. हां. मी फॉर एक्झाम्पल गेला माधव कुणीकडे मी 2 बायकांचा नवरा दाखवलेला आहे, पण शेवटी कशी वाट लागते हेही दाखवलेलं आहे. म्हणजे लगेच उठून चला आपण गेला माधव कुणीकडे करूया असं कोणी मनात आणू नका. ते खूप महागात जातं हो. किंवा साखर खाल्लेला माणूस त्याचा अतिशय गंभीर विषय आहे. डायबिटीस हा विषय आहे, पण तो मांडताना अतिशय विचारपूर्वक मांडलेला आहे. कसं आहे की गंभीर विषयावर मी सतत 2.5 तास बोललो किंवा 2 तास बोललो तर ते किती पोचतं याबद्दल मीच साशंक आहे. पण गंभीर विषयावरचं भाष्य जे आहे ते 2 ते 2.5 मिनिटात तुम्हाला सांगितलं नाटकाच्या शेवटी तर ते पटकन टच होतं. कारण तुमचं मन आणि डोकं आम्ही हसून साफ केलेलं असतं. त्यामुळे ते पटकन मनात पोचतं, पटकन डोक्यात पोचतं. त्यामुळे कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. मी जरी कॉमेडी करत असलो तरी वेगवेगळे त्या कॉमेडीतले सुद्धा अनेक जॉनर्स आहेत. हो. लेकुरी उदंड झाली, प्रियतमा, हे सगळे वेगवेगळे 4 दिवस प्रेमाचे, हे सगळे वेगवेगळे जॉनर्स आहेत. आणि मला असं वाटतं की लोकांना हसायला आवडतं. आणि तुम्हाला हसवायला आवडतं. मलाही हसवायला आवडतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला किंवा ऑफिसमध्ये बॉस आपल्या कर्मचाऱ्याला सतत उपदेश करत असतात. आय होप आय एम राईट. त्यांनी असा हात केला, म्हणजे खरं की खोटं मला कळलं नाही. करताना तुम्ही उपदेश सतत नवऱ्याला काहीतरी सांगत असतो आपण किंवा सतत मुलांना सांगत असतो. मुलं पण हा 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 करत असतात. एका सर्टन एजपर्यंत मुलं ऐकत असतात, नंतर दुर्लक्ष करत असतात. या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चाललेल्या असतात. मुळात थिएटर ही गोष्टच अशी आहे की आम्ही तुम्हाला 3 तास काळोखात बंद करून ठेवतोय. 3 तास काळोखात बंद करून ठेवतोय आणि आम्ही जे तुम्हाला दाखवतोय तेच तुम्हाला बघावं लागतंय. जरा चहा आण रे, चहा आण ग, जरा पंखा मोठा कर, हे असले काही उद्योग नाहीये. त्यामुळे आमची इंडस्ट्री आहे ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्या पुढची इंडस्ट्री आहे. फॉर हॉटेलियर्स
एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो, आधी काय इडली वडा सांबार मागवतो, खातो आणि मग पैसे देतो. आमच्याकडे उलट आहे, आधी आम्ही पैसे देतो आणि मग इडली वडा सांबार देतो. त्यामुळे इडली वडा सांबार कसा असावा आणि कसा असायला पाहिजे याची जबाबदारी आमची कलावंत म्हणून जास्त जबाबदारीने आम्हाला मागायला पाहिजे. आणि ते आम्हाला आता 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर पटलेलं आहे. आणि म्हणूनच नाटकांची जी वाटचाल आहे किंवा घोडदौड आहे ती अतिशय वेगाने चालू आहे. आणि अशीच चालू राहण्यासाठी आमची बाजू जास्त रिस्पॉन्सिबली रिॲक्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. येस. पण आम्ही बघितलंय कम्पेअर्ड टू फिल्म्स, सिरियल्स, रियालिटी शोज, नाटक हे प्रचंड अवघड, तरीही इट इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट. ह्याचं काही कारण? कसं आहे, कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही वकिलाला रोज प्रॅक्टिस करायला आवडते. म्हणजे एखाद्या डॉक्टरला सांगितलं उद्या तुमची 2 ऑपरेशन्स आहेत, परवा 3 आहेत, परवा 4 आहेत, किंवा वकिलाला सांगितलं ह्या कोर्टरूममध्ये तुमचं उद्या हे लिस्निंग आहे, तुमची ही केस आहे. तुम्हाला जसा रोज प्रयोग करायला आवडतो तसा आम्हाला प्रयोग करायला आवडतो. पण आमचा हा प्रयोग आहे ना, हा खरा प्रयोग आहे. म्हणजे डॉक्टर किंवा कुठलाही सायंटिस्ट म्हणा किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये 2+2 = 4 असं आहे. पण आमच्या बिझनेसमध्ये मुळात आमचा बिझनेस आहे की नाही इथपासून शंका आहे. पण आम्ही म्हणतो आमचा नाट्य व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटलं की थोडीशी काही शिस्त असते. आमच्याकडे 2+2 कॅनॉट बी 4. इट कॅन बी 1 or 5. ते 2+2 = 4 हे फक्त बाकीच्या सगळ्या बिझनेसमध्ये, फक्त आमच्या परफॉर्मिंग आर्टमध्ये नाही आहे. बरोबर. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल हाऊ टू परफॉर्म, व्हॉट टू परफॉर्म, व्हॉट नॉट टू परफॉर्म, हे आम्ही खूप लक्ष ठेवायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की मला रोज प्रयोग करायला मिळतो ह्याच्यासारखा आनंद नाही आहे. ॲब्सोल्युटली. प्रयोग करायला मिळतो. मी जरी म्हणतो की माझे एवढे प्रयोग झाले, पण प्रयोग झाले याचा अर्थच तो आहे की मी रोज नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असतो, रोज नवीन काहीतरी लाफ्टर काढायचा प्रयत्न करत असतो, रोज मला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे बालगंधर्वचा ऑडियन्स वेगळा आहे, यशवंतराव चव्हाणचा ऑडियन्स वेगळा आहे, टिळक स्मारकचा ऑडियन्स वेगळा आहे. मी थोडक्यात पुण्यातच 3 वेगवेगळे ऑडियन्सेस आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आपले नाटक सादर करताना एक वेगळा पेस पकडावा लागतो. हे सगळ्या शिकायच्या गोष्टी आहेत आणि हे शिकायला मला आवडतं. म्हणून दॅट ड्राईव्हज. करेक्ट. प्रशांतजी, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात. अँड आय एम नॉट टॉकिंग अबाउट युअर बँक बॅलन्स. तुमच्या प्रत्येक लाफ्टरला जेव्हा प्रेक्षकांची लाख मोलाची दाद मिळते, ते एक वेगळंच फिलिंग आहे. म्हणजे आमच्या डॉक्टरी भाषेत सांगायचं तर तो एक ॲड्रेनालिन रश आहे. म्हणजे स्टेजवरती गेल्यानंतर दामले इज अ टोटली डिफरंट पर्सन. सो ते तुमच्या तोंडून ऐकायला खूप आवडेल की स्टेजवरती गेल्यावर, म्हणजे जसं कविता लाड बऱ्याच वेळा सांगतात की बॅकस्टेज तुम्ही एक प्रोड्युसर असता, स्टेजवर गेला की स्विच ऑन. सो नेमकं काय वाटतं तुम्हाला की तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात जास्त आनंदात असता? नाही, खरं सांगू का, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्ती जिचा बिझनेस आहे, मंथ एंडला काय परिस्थिती आहे आपली हे बघत असतो. मंथ एंडला काय परिस्थिती आहे, मला 10 रुपयाची माझी कमाई आहे, 50 रुपयाची कमाई आहे, 100 रुपयाची कमाई आहे, बायकोने साडी मागितली तर पुढच्या महिन्यात जर जास्त मेहनत करायला पाहिजे. ही मंथ एंडला माझं इन्कम काय आहे हे बघत असतो. इन्स्पाइट ऑफ इन व्हॉट प्रोफेशन दे आर. म्हणजे काही वेळा असं असतं की शिकतोय मेकॅनिकल इंजिनियर आणि होतोय भलतीकडेच. तर त्यामुळे इन्कम हे महत्वाचं आहेच, पण छंदाचं व्यवसायात रूपांतर होणं ह्याच्यासारखा आनंद नाही आहे. माझा जो छंद आहे त्या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे मी सुरुवातीच्या 1978 किंवा 80s 90s पर्यंत मी नोकरी करतच होतो. आणि त्यावेळी ऑडिटिंग, अकाउंटिंग, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या गोष्टी करत होतो. सिंगिंग, या सगळ्या गोष्टी सगळ्या ओपन ठेवल्या होत्या. आणि ज्या घोडा आपला जोरात पळेल त्या घोड्यावर बसायचं आणि पुढे जायचं असं एक ठरवलं होतं. तर त्याच पद्धतीने म्हणजे महिन्याच्या शेवटी माझं इन्कम काय आहे हे जसं महत्वाचं आहे, तसंच व्यवसायातला आनंद. आता आनंद हा जो आहे, या आनंदाचा आपण काही मोजमाप पैशात मोजमाप करू शकत नाही. म्हणजे मी असं म्हणतो की माझ्या प्रयोगाचं मानधन मला मिळतच असतं कलाकार म्हणून, रेम्युनरेशन आपण ज्याला म्हणतो.
पण त्या प्रयोगात येणारे जे लाफ्टर्स आहेत ते माझ्या दृष्टीने मानसिक मला आनंद देतात. माझा ब्रेन चालू राहतो. प्राइसलेस. बौद्धिक दॅट इज Correct. प्राइसलेस. म्हणजे मी असं माझा एक लाफ्टर गेला तरी मला वाईट वाटतं. हो. फक्त माझाच नाही, माझ्या को आर्टिस्टचा जरी लाफ्टर गेला तर इज हार्मफुल फॉर द प्ले. तर त्यामुळे मला असं वाटतं की मला रोज प्रयोग करायला आवडतं, एक्सपेरिमेंट करायला आवडतं अँड आय एन्जॉईंग इट. म्हणूनच यू आर हिअर फॉर सो मेनी इयर्स. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी पण इतकी वर्ष याला ओळखतो प्रशांतला. 40 वर्ष त्याचं काम चालू आहे. एखाद्या व्यवसायात म्हणा किंवा एखाद्या काय म्हणू आपण छंदाच्या मागे म्हणा 40 वर्ष काढणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि 40 वर्षात माणूस असाच्या असा आहे. म्हणजे काहीतरी आयुष्यामध्ये शिस्त आहे हे आम्हाला जाणवतं. हे सगळं गणित जमवताना डिसिप्लिन पाहिजे, त्याशिवाय होत नाही. तर ही डिसिप्लिन कुठून मिळाली तुला? नाही, खरं म्हणजे हे संस्कारांचा भाग आहे. हा संस्कारांचा भाग आहे. आपले आई वडील आपल्याला काय संस्कार करतात याला खूप महत्त्व आहे. आणि माझ्या घरातून खूप उत्तम संस्कार झालेत. मी कडक असं म्हणणार नाही. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. इथे अनेक आई वडील बसलेले आहेत. मी लहानपणी एकदा मी आईला म्हटलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही, असं मी आईला म्हटलं. शी वॉज वर्किंग वुमन. शी वॉज विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. ती सकाळी उठून जायची, 7:30ची काय ट्रेन असायची तिची, ती पकडून ती पुढे जायची. तर मी असं एक वय असतं ना की मला नाही आवडत असं आपण म्हणतो, एक वय असतं. तर त्या वयात मी आईला सांगितलं की मला वांग्याची भाजी आवडत नाही. ती म्हणाली ओके ठीक आहे. मग पुढचे 7 दिवस घरात फक्त वांग्याची भाजी होती. देर इज नो चॉईस, यू हॅव टू इट. सो ही बेसिक गोष्ट आहे की आम्ही नाटकवाले, तुम्ही आम्हाला कुठेही टाका, आम्ही मांजरासारखे उभे राहतो. म्हणजे मला इथेही नाटकात काम करायला आवडेल. अकोल्याचं प्रमिलाताई ओक, अकोल्याचं कोणी आहे का इथे? आहे ना. Yes. प्रमिलाताई ओक नाट्यगृह माहिती आहे का? किती अप्रतिम माहिती आहे ना. तर त्या प्रमिलाताई ओक या नाट्यगृहात सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच आनंदाने प्रयोग करत असतो आणि प्रेक्षक सुद्धा तेवढ्याच आनंदाने नाटक बघत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की शिस्त ही घरातूनच लावली जाते. फक्त काय झाले हल्ली आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे घरात काय चाललंय मुलांचं ह्याच्याकडे लक्ष नाहीये. आता ते प्रमाण वाढलंय. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांकडे लक्ष दिलं जातं. शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार असं लक्ष दिलं जातं. संध्याकाळल्यानंतर आई वडील दोघेही थकलेली असतात. त्यामुळे चर्चा, एक कन्व्हर्सेशनची गरज आहे. हे आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मीही लक्षात घ्यायला पाहिजे. आता माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, त्यामुळे फक्त बायकोशी बोलायला मिळतं मला. आणि खरं म्हणजे हे बायकोशी बोलायला मिळतं हे खूप धाडसाचं वाक्य आहे. तिलाच बोलायला मिळतं असं आहे. तुला ऐकायला क्या मिळतं. बात आहे. सगळ्यांना पटलंय. पोस्ट लंच आय गेस टाळ्या थोड्या जोरदार होऊ शकतात. पण ॲट सर्टन एज आपल्याला कळायला लागतं की आपण काय करायचं नाही. विशेषतः नवरे मंडळींना. यू आर नॉट सपोज टू डिस्कस, यू आर सपोज टू से येस. हो म्हटलं की त्या क्षणाची गोष्ट, त्या क्षणाचा वाद पुढे ढकलला जातो. हेच आपल्याला पाहिजे असतं. म्हणजे असं आहे की या डिसिप्लिनच्या मागे आता लग्नानंतर गौरी बहिणींचाही भाग आहेच. आता हो म्हणावंच लागेल. त्यांच्याशिवाय कशी येणार आयुष्यात डिसिप्लिन? अगदीच बरोबर आहे. कसं आहे की हे एकाच रथाची 2 चाक आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुळात मी इतकी वर्ष शांतपणे इथे काम करू शकलो त्याचं कारणच ती आहे. म्हणजे घरातल्या कुठल्याही गोष्टीकडे मला फारसं लक्ष द्यावं लागलं नाही. तिने 100 ते सांभाळलं, मी 100 हे सांभाळलं. त्यामुळे शिस्त हा भाग आहेच आणि ही घरापासूनच आलेली शिस्त आहे. टाइम मॅनेजमेंट ह्या अतिशय महत्त्वाचा जो भाग असतो कुठल्याही आपल्या क्षेत्रामध्ये. टाइम मॅनेजमेंट, परफेक्ट टाइम मॅनेजमेंट
त्यामुळे मी आज अभिमानाने सांगू शकतो की 12,848 अठ्ठे. प्रयोगांमधले फक्त 2 प्रयोग माझे कॅन्सल झालेले आहेत. बाकी सगळे प्रयोग वेळच्या वाव. वेळी सुरू झाले. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट शिवाय काहीही होत नाही. कुठलाही व्यवसाय घ्या, टाइम मॅनेजमेंट जर असेल तर नसलेला व्यवसाय सुरू होऊ शकतो, असलेला व्यवसाय वाढू शकतो. नसलेला व्यवसाय सुरू कसा होऊ शकतो, तुम्ही विचार करू लागता की आपल्याला हे करायचंय, हे करायचंय. सो आज मी काय करतो, आज सकाळी मी रोज सकाळी आय एम यूज टू धिस शेड्यूल. आय गेट अप ॲट 6 AM. 7 वाजता माझं काम सुरू होतं. 7 ते 10 त्या दिवसाची पेरणी करतो मी. पेरणी म्हणजे आपल्याला काय काय कामं करायची आहेत, कोणाकडून करून घ्यायची, ती पेरणी होते. त्यानंतर दुपारी साधारणपणे 3 ते 4 एक ओव्हरव्ह्यू असतो आणि रात्री ते जे काही फ्रुट्स आलेले असतात ते मी खातो. त्यामुळे हा दिवसभराचा माझा प्लॅन असतो. आमची परफॉर्मिंग इंडस्ट्री असल्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे 2+2=4 हा आमच्याकडे पॅटर्नच नाही आहे. दिस इज नॉट अ पॅटर्न. त्यामुळे चुकत आपल्या चुका दुरुस्त करायच्या आणि त्याच चुका करायच्या नाहीत, हे पहिलं तत्व आहे. बरोबर. प्रशांतजी, बेसिकली यू केम इन टू द इंडस्ट्री टू बिकम अ सिंगर, पण तुम्ही ॲक्टर झाला. ते आमच्यासाठी खूप बरं झालं. पण हॅव यू एव्हर रिअलाइज्ड की तुम्ही किती पुण्याचं काम करताय, लोकांना सतत हसवत ठेवताय ते? म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मी विचारते, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी दुखत खुपत असतंच की. मग मी ॲज अ प्रेक्षक पैसे देऊन सिरियस नाटक बघण्यापेक्षा आय वुड प्रिफर गेला माधव कुणीकडे किंवा मोरूची मावशी. प्रेक्षकाच्या अँगलनी तुम्हाला कितपत हे योग्य वाटतं? प्रेक्षक म्हणजे मी जेव्हा 500 रुपयाचं तिकीट काढतो, मी जेव्हा 500 झाले आता. 500 झाले. 500 का झाले त्याचंही मी तुम्हाला कारण देतो. तुम्ही आज नाट्यगृहात गेलात, तुमच्यापैकी किती जण नाट्यप्रेमी आहेत? सगळे. बोथ हँड्स अप. ऑलमोस्ट 70%. ओके. तर तुम्ही जेव्हा नाट्यगृहात जाता तुम्ही बरेचसे जण पुढे बसणारे आहात. पुढच्या एक 8-10 लाईनीमध्ये तुम्हाला बसायला आवडतं. तुम्ही जर मागे वळून बघितलं किंवा वरती बघितलं तर ते संपूर्ण मोकळं असतं. मी जेव्हा 1983 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी काम केलं, तेव्हा प्लॅन दोन्हीकडून भरायचा, बाल्कनी पण भरायची आणि पुढून पण भरायची. त्यावेळी बाल्कनी 50 रुपये होती. 50 रुपयातला माणूस 100 रुपयात यायला काकू करायचा नाही आणि पुढच्या 200 रुपयातला माणूस 150 रुपयेमध्ये जायला नाही म्हणायचा नाही. आज तसं नाहीये. आज सगळा नाट्य व्यवसायाचा जो बिझनेस आहे हा पहिल्या 12 ते 15 लाईनमध्ये आटपतो. त्यामुळे 500 रुपये तिकीट आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. येस. तर प्रश्न काय होता? तर हे सगळं तुम्ही जे पर्सनली मी तुम्हाला म्हटलं की मी एक प्रिफर करीन प्रेक्षक म्हणून की आय वुड स्पेंड माय मनी ऑन अ कॉमेडी नाटक अँड नॉट गो फॉर अ सिरियस नाटक. कारण मी म्हटलं तसं सगळ्यांना काहीतरी दुखतंय खुपतंय की मग पुन्हा जाऊन पैसे देऊन मी सिरियस नाटक बघायचं. नाही, तुमचा माइंडसेट कसा आहे त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला लहानपणापासून आई वडिलांनी कुठल्या पद्धतीची नाटकं दाखवली आहेत हा. त्यालाही जास्त महत्व आहे. म्हणजे विविध प्रकारचे नाटकं, एक जॉनर, सगळा वेगवेगळ्या प्रकारचा जॉनर तुम्ही बघितला. म्हणजे संगीत नाटक आहे, सिरियस नाटक आहे, कॉमेडी नाटक आहे, स्लॅपस्टिक कॉमेडी आहे, सर्व प्रकारची नाटकं आहेत, अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कुठला जॉनर आवडतो हा त्या फॅमिलीने किंवा त्या व्यक्तीने ठरवायचा असतो आणि त्याप्रमाणे पुढची त्यांची वाटचाल करायची असते. कॉमेडी नाटक जर उत्तम जमलं तर त्याचे जास्त प्रयोग होतात. त्याचं कारण ते आहे की लोकांना हसायला आवडतं. रोजची दगदग खूप आहे. प्रिसाइसली माय पॉइंट. म्हणजे माझे जे काही 12,800 850 प्रयोग झाले त्यात 5 नाटकं अशी आहेत की त्या 5 नाटकांचे हजाराच्या प्रयोग झालेले आहेत. आता एका लग्नाची पुढची गोष्ट जे नाटक चालू आहे त्याचे 653 प्रयोग झालेले आहेत. सारखं काहीतरी होतं याचे 250 प्रयोग झालेले आहेत. बापरे. नियमवाटीचे आता 152-55 प्रयोग झालेले आहेत, ज्यात मी जरी नसलो संकर्षण आहे. हो. तू म्हणशील तसंचे 351 प्रयोग झालेले आहेत. सो लोकांना दे लाईक टू हॅव लाईट कॉमेडी आणि त्यांना खूप उपदेश वगैरे नकोय. त्यांना जे काय म्हणायचं आहे, लेखकाला म्हणायचं त्यांनी थोडक्यात, अतिशय गंभीर गोष्ट सुद्धा थोडक्यात, पटकन म्हणजे
आम्ही खूप 2-2.25 तास हसलोय. आता रडायचं नाही आम्हाला, पटकन काय ते सांगा, विल गो अहेड. अशा Exactly. पद्धतीने करायचं. Exactly. 23 डिसेंबर 1983 ला तुमचा पहिला प्रयोग लागला. त्याच्यानंतर खूप सारे माइलस्टोन्स गाठलेत तुम्ही आणि 6 डिसेंबर 1992 ला प्रशांत दामलेंच्या नावाने पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला. तो आज तगायात तसाच्या तसा आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट हॅट्स ऑफ टू यू. गेला माधव कुणीकडे 6 नोव्हेंबर 1992, हो 1992, 6 नोव्हेंबर 1992 ला पहिल्यांदा गेला माधव कुणीकडे या नाटकाला शिवाजी मंदिरला बोर्ड लागला. सो 1978 to 83 that was parallel theater. 83 to 92 that was a struggling period. आणि 92 पासून जो काय स्ट्रगल केलेला आहे ते अजून फोकस करून अजून आपण मायक्रो लेवलला काम करायला लागतो, तसं मायक्रो लेवलला काम करायला लागलो. आणि 92 नंतर मी एकही चित्रपट केला नाही. सिरियल केली, ती 2002 मध्ये केली. 5 प्रयोग केले. काय त्यावेळी मला कळलं, म्हणजे आई वडील आपल्याला नेहमी काहीतरी उपदेश किंवा जुन्या म्हणी आहेत, अति तेथे माती अशी एक आपल्याकडे म्हण आहे. तर ती अति तेथे माती या म्हणीचा मला अतिशय छान अनुभव मिळाला जेव्हा 2002 मध्ये मी 5 प्रयोग केले एका दिवसात. 5 प्रयोग केल्यानंतर साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसात व्होकल कॉर्ड्सनी मला बाय बाय केलं आणि पुढचे 2 वर्ष त्यांनी मला बाय बाय केलं. सो 50-40 असा प्रयोग करणारा महिन्याला मी 4, 3, 5 इतक्या खाली प्रयोगांवर आलो. त्यामुळे आय शिफ्टेड टू, शेवटी जगायचंच आहेच. त्यामुळे मी अतिशय डॉट सिरियल पण केल्या. हो कारण सिरियलचं काय आपल्या हातात नसतं. बट आय रिगेन सगळं माझं परत व्हॉइस तो रिगेन केला. आयुर्वेदिक, सूर्यनमस्कार, त्यानंतर या सगळ्या गोष्टींनी तो रिगेन झाला. अँड अगेन फ्रॉम 2005 आय स्टार्टेड माय जर्नी आणि आजपर्यंत तो चालतोय. आणि आता फक्त मी नाटकातच बोलतो. घरी आधीही बोलत नव्हतो, आत्ताही बोलत नाही. सो सुखी संसाराची गुरु किल्ली तुम्ही सिक्रेट आता सांगून टाकली. ऍब्सोल्युटली. प्रशांतजी, जसं लाईफ असतं तसंच नाटक असतं. देर इज ओनली वन चान्स, नो रिटेक्स. तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर तुमच्या आयुष्यातल्या मागे झालेल्या आयुष्यातल्या म्हणा, नाटकातला म्हणा, असा कुठला भाग आहे जो तुम्ही एडिट करू इच्छिता किंवा चेंज करू इच्छिता? नाही आवडत मला एडिट करायला, नाही आवडत. कारण त्याच्यावरूनच आपण धडे घेत पुढे जातो. म्हणजे 2013 मध्ये जेव्हा मला हार्ट अटॅक आला होता, त्यानंतर काय करायचं नाही हे मी ठरवलं. आता मी तेच जर विसरलो तर आधीचाच परत माझा प्रोसेस सुरू होईल ना, बेशिस्तपणा किंवा हावरेपणा. त्यामुळे 2013च्या हार्ट अटॅक नंतर मी ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की ह्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यामुळे माझ्याबरोबर ज्या चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याबरोबर माझ्या डोक्यात असतात. फक्त ते मी लक्षात तेवढ्या पुरतं ठेवत असतो की आपल्याला हे करायचं नाही. बाकी दिवसभरात अनेक सुलट गोष्टी चाललेल्या असतात. रात्री झोपताना मला डॉक्टरनीच सांगितलं होतं की रात्री झोपताना पान उलटून झोपा. म्हणजे काय, पुढच्या दिवशीची सकाळ असते ती अशी फ्रेश आपण उठतो. काय आदल्या रात्री समजा मला डॉक्टर काहीतरी म्हणाले असतील आणि ते डोक्यात घेऊन झोपलो तर मुळात झोप लागायलाच खूप वेळ लागतो की डॉक्टर मला असं कसं म्हणाले किंवा असं का बोलले. जास्त कौतुक आणि जास्त टीका हे दोन्ही डेंजरस गोष्टी आहेत. त्यामुळे झोपताना पान उलटून झोपलं की फ्रेश आपल्याला उठता येतं. करेक्ट. तुमच्या आयुष्याशी निगडीत असं कुठलं नाटक आहे की जे तुम्हाला असं वाटतं की हे परफॉर्म करताना व्हेरी सिमिलर, व्हेरी पॅरलल टू युअर ओन लाईफ? असं फार अवघड प्रश्न आहे हा. कारण वेगवेगळ्या नाटकात आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळे काहीतरी पॉइंट्स इन्क्लूड झालेले असतात. म्हणजे सारखं काहीतरी होतं मध्ये वेगळा पॉइंट आहे, एका लग्नाची पुढची गोष्ट मध्ये वेगळा पॉइंट आहे. गेला माधव कुणीकडे किंवा असा माझ्या आयुष्यातला हा क्षण ह्या नाटकात आहे असं झालं तर फार डेंजरस होईल घरी गेल्यावर. 12,848 प्रयोग म्हणजे काय खाऊ नाही. एवढे प्रयोग करताना प्रत्येक प्रयोग म्हणजे ही एक नवीन परीक्षा असते. त्या प्रत्येक प्रयोगाला सामोरं जावं लागतं. तेव्हा एवढ्या प्रयोगामध्ये अशा काही गोष्टी घडल्याच असतील, काही स्टेज मागच्या, काही स्टेज वरच्या, किंवा एखाद्या प्रयोगात असंही झालं असेल की दुसऱ्याच कुठल्या तरी नाटकात ते डायलॉग बोलले गेले का,
किंवा पात्राला दुसऱ्याच कुठल्या तरी नावाने हाक मारली गेली का, असं काय झालंय का? असे एक दोन मजेशीर किस्से जरा सांग ना. असं एक दोन वेळा झालं होतं का, काय साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट, हे दोन्ही नाटकांचे प्रयोग चालू होते. एका लग्नाच्या गोष्टीमध्ये कविताचं नाव आहे मनी, आणि साखर खाल्लेला माणूस मध्ये शुभांगी गोखलेचं नाव आहे माधवी. तर पहिल्या माधवीला जेव्हा हाक मारायला पाहिजे तेव्हा मी मने ताबडतोब बाहेर ये असं बोललो. ती माधवी बाहेर, हट मी नाही येणार बाहेर असं म्हणून परत हात गेली. म्हणजे हा त्यांचा प्रसंग अवधान होतो. म्हणजे अशा सी कसं आहे की तो माइंडसेट आहे. मी आता तो एक फोकस्ड खूप काम कमी केल्यामुळे असं होत नाही शक्यतो, पण अशा गमती जमती अनेक वेळा घडत असतात. मला ब्रह्मचारीचा एक किस्सा शेअर करा असं वाटतो. ब्रह्मचारी हे नाटक 1986 आणि माझ्याबरोबर वर्षा उसगावकर होती आणि बऱ्याच वर्षांनी त्यात गाणी आणि हे ते होतं. आणि त्यात एक गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल, यमुना जळी. ते ओरिजिनल चाल म्हणजे अशोक पत्कींनी त्यावेळी खूप मेहनत घेऊन आधीच्या चाली बदलून नवीन चाली केल्या होत्या. त्यात यमुना जळी हे गाणं होतं. त्याची आधीची चाल तुम्हाला गुणगुणून दाखवतो. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. आता हे बदलून त्यांनी चाल केली, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता का लाजता. आता हे जे गाणं होतं, हे गाणं सुरू होताना ब्लॅकआउट व्हायचा आणि मागच्या बाजूला एक धबधबा सुरू व्हायचा. आणि तो धबधबा आमचे रंगमंचाचे आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट होते, ते हाताने फिरवायचे असं. ओके, तो ऍक्च्युली असा फिरवायला पाहिजे म्हणजे धबधबा खाली येतोय असं आम्हाला जाणवायचं. ते छान प्लॅस्टिक वगैरे होतं. ते सोलापूरच्या प्रयोगाला त्यांनी आमचं सुरू झालं गाणं, यमुना जळी, आणि मोठा लाफ्टर आला. मग मी माझ्या कपड्यांकडे बघितले, सगळे कपडे ओके होते, तिच्या कपड्यांकडे तिचे ओके होते, मग लाफ्टर का आला? तर मागे वळून बघितलं तर सगळं पाणी वर चाललं होतं. चुकीच्या पद्धतीने फिरत होता पण मागचा धबधबा, सगळं पाणी वर चाललं होतं. गाणं सुरू झालं होतं, त्यामुळे आम्ही ते काय थांबवलं नाही. परत एक 5 सेकंदांनी परत लाफ्टर आलं. म्हटलं आता काय, मागे वळून मग तर परत पाणी व्यवस्थित सुरू झालं होतं. असे हे टेक्निकल गोष्टी अनेक वेळ होतात, पण ते लोकांना कळू नये याच्यासाठी आम्ही खूप सतर्क असतो. पण एवढी भस्कन दिसल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही. पण आमच्यातल्या चुका म्हणजे नाटकातलं नाटक हे एक वेगळं असतं, जे कोणाला तुम्हाला माहीत नसतं. म्हणजे इतके प्रयोग काय होऊ शकतात, इतके प्रयोग आम्ही इतक्या जोरात त्याच एनर्जीने त्याच इंटेन्सिटीने आम्ही का करू शकतो. त्यातला एक गमतीचा भाग आहे, आमच्या नाटकात अजून एक नाटक चालू असतं ऑन स्टेज, जे तुम्हाला कळत नाही. आमचं चाललेलं असतं, आम्ही आमचे त्याचे एन्जॉय करत असतो. ते काय असतं ते मी सांगणार नाही. पण प्रशांतजी, प्रेक्षक इतकं प्रचंड प्रेम करतात तुमच्यावर की तुमच्या चुकांना पण तेवढीच दाद मिळते. हो, ती चुका मी तुम्हाला सांगतो. संगीत संशय कल्लोळ जे देवल साहेबांचं नाटक आहे, पुण्यातच गंधर्वला प्रयोग होता. म्हणजे ती दाद नव्हती, म्हणजे ती दाद आहे की नाही मला माहित नाही, कारण पुण्याचा रसिक प्रेक्षक सदा येतोय आपण सांगता येत तिकडे, नाही काही. येतोय. तर माझं असं वाक्य होतं, फाल्गुनराव मी आणि अश्विन शेठला माझं असं वाक्य होतं, मला एक कळायला हवं, माझ्या शयनगृहात तुम्ही काय करत होता. मी अश्विन शेठला विचारतो, मला एक कळायला हवं, माझ्या शयनगृहात तुम्ही काय करत होता. तर त्या दिवशी इतकं ऑडियन्स उसळला होता आणि आम्ही असे घुसून काम करत होतो. मी राहुलला विचारलं, मला कळायला हवं, आमच्या बेडरूम मध्ये तुम्ही काय करत होता. आता बेडरूम हा शब्द देवल साहेबांनी लिहिलाच नव्हता, पण त्यावेळेस लाफ्टर, लोकांचा पण लाफ्टर आला, त्याचा डबल लाफ्टर वरती स्टेजवर आला. म्हणजे राहुल देशपांडे सगळ्यांनी उलटे बिलटी फिरून त्यांना हसणे पुरेवाट झाली. पण ह्या अशा गोष्टी चुका होत असतात,
पण आम्ही त्या चुका लोकांपर्यंत, म्हणजे मला तेच जाता जाता सांगायचं आहे. आमची 22 जणांची टीम असते नाटकाची, 22 ते 24 जणांची. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2+2 इज नॉट इक्वल Not टू equal to 4. 4. तर उत्तम नाटक कुठलं? तर लेखकापासून ते बॅकस्टेज आर्टिस्ट पर्यंत जी टीम एकमेकांच्या चुका उत्तम झाकते ते उत्तम नाटक होतं. ऍब्सोल्युटली. क्या बात आहे. इट्स अ टीम वर्क. रोटरी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 3131च्या निमित्ताने आज आपण पंडित फार्म्स सारख्या सुंदर व्हेन्यूवरती प्रशांतजींबरोबर गप्पा मारतोय. और क्या चाहिए. पण मी एक पुणेकर इथे उपस्थित मॅक्झिमम पुणेकरांच्या साक्षीने एक स्टेटमेंट करते. पुण्यात चुकीला माफी नाही. सो असा कुठला प्रसंग झालाय की पुण्यातला प्रयोग आहे किंवा प्रयोगानंतर एखाद्या दर्दी पुणेकरांनी शालजोडीतला मारलाय? नाही, ते शांतपणे मारतात ते बाकी कोणाला कळत नाही. फक्त ज्याला मारायचे त्यांना कळतं ते. मी एक नाटक केलं होतं, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक नाटक केलं होतं. काय चुका होत राहतात, चुका दुरुस्त करण्याची ताकद पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट करण्याची ताकद पाहिजे की हो माझी चूक झाली. आणि तुम्हाला खरं सांगू का की मराठी माणूस, पर्टिक्युलरली मराठी माणसाला आपण माझी चूक झाली हे मान्य केलं त्यांच्यासमोर तर ती माफी देतात. फक्त तीच चूक पुन्हा करू नका एवढी त्यांची अपेक्षा असते. खरंय. तर मी एक नाटक केलं होतं. ते नाटक मलाही माहिती होतं वाईट आहे. मलाही माहित होतं ते नाटक फारसं काही बरं ह्या कॅटेगरीतलं ते नाटक होतं. आणि त्या नाटकाचा गंधर्वला प्रयोग होता. त्यावेळी 400 रुपये तिकीट होतं. एक फॅमिली होती चौघांची, त्यांनी 400 रुपयाची 4 तिकीटं काढली होती. 1600 रुपयांची तिकीटं काढली होती. इंटरव्ह्यूमध्ये नाटक संपल्यानंतर आमचे जे मॅनेजर होते त्यांनी ती 4 तिकीटं आणून दिली. त्या 4 तिकिटापैकी एका तिकिटाच्या मागच्या बाजूला लिहिलं होतं की प्रशांत दामले, म्हणजे आता त्यांनी तो कसा बोलेल हे मी इमॅजिन करतो, मी कलाकार आहे ना. त्याने कसं लिहिलं असेल, प्रशांत दामले आम्हाला तुम्ही फसवलंय असं वाटतंय. हे नाटक तुमच्या लायकीचं नाही. हे तुम्ही नाटक का केलं असावं? तर तुमचा निषेध म्हणून आम्ही ही नाटकाची तिकीटं डोर कीपरकडे जाऊ देऊन इंटरव्हलमध्ये परत जात आहोत. अरे बापरे. अरे बापरे. म्हणजे त्याच्यावर मी धडा काय घेतला की 1600 रुपये वाईट गेल्याचे त्यांना वाईट वाटतंय, नंबर 1. आणि मी चुकीचं काम केलं ह्याच्याबद्दल त्यांना राग, दुःख आणि आपलेपणा पण आहे. हा. मोस्ट इम्पॉर्टंट. आपलेपणा आहे म्हणून तर त्यांनी एवढे हक्काने येऊन सांगितलं हो हे तर काहीच नाही, ह्यांनी ते गुपचूप देऊन सांगितलं. तेच नाटक मी नागपूरला, शेवटी कसं आहे इन्व्हेस्टमेंट निघाला पाहिजे ना. व्हॉट आय हॅव इन्व्हेस्टेड आय हॅव टू गेट बॅक. मी समजा एक 50-60 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील तर ते काढणं हे माझं निर्माता म्हणून काम आहे. कलाकार म्हणून मी वेगळा आहे, माझे कप्पे आहेत. कलाकार, निर्माता, वडील, आजोबा, सिंगर, नवरा, हे सगळे माझे वेगवेगळे कप्पे आहेत. तर एक कप्पा निर्मात्याचा आहे, तर त्याचं म्हणणं आहे की मिस्टर प्रशांत दामले तुम्ही एवढे XYZ पैशात इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला नाटक आवडते की नाही आवडते हा नाही आमचा विषय. ॲज अ निर्माता म्हणून माझी इन्व्हेस्टमेंट मला पाहिजे. सो हेच नाटक घेऊन मी नागपूरला गेलो होतो. मला माहिती होतं नागपूरचे अजून तिखट आहेत लोक. नाटक संपल्यानंतर नेहमीप्रमाणे फोटो सह्या बिया द्यायला तिथे एक 6 फूट उंचीचा एक माणूस आला. तो सगळ्यांच्या मागे होता आणि त्यांनी तिथून ओरडून सांगितलं, दामले हे नाटक वाईट आहे बरं का. म्हटलं हो हो माहिती आहे, करतोय, बंद करतोय लवकर. तर असे स्पष्ट वक्ते प्रेक्षक असले की जपून काम करावं लागतं. खरं. बिकॉज यू आर अन्सरेबल. ऍब्सोल्युटली. आणि माझी अपेक्षा हीच असते माझ्या टीम कडून, राईट फ्रॉम म्युझिक ऑपरेटर टू लाईट ऑपरेटर टू बस ड्रायव्हर टू सेट चेंजर्स टू आर्टिस्ट टू मेकअपमन टू ड्रेसमन, सगळ्यांनी एव्हरीबडी शुड बी अन्सरेबल. तरच तो प्रॉडक्ट, आय ट्रीट माय प्ले ॲज अ प्रॉडक्ट. होय. तो प्रॉडक्ट जर व्यवस्थित आपल्याला पोचवायचा असेल तर ही टीम वर्क उत्तम व्हायला पाहिजे. अगदी. पण 2008 सालापासून
ते 2023 सालापर्यंत इतके प्रयोग झाले पुण्यातच, आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी 12:30 वाजता कोथरूड ह्या ठिकाणी हाऊसफुल हा प्रयोग करणारा प्रेक्षक पण पुणेकरच आहे. मला माझा उपप्रश्न, सॉरी, ह्याचं क्रेडिट मी कोणाला देऊ हे मला समजत नाही आहे. म्हणजे दामलेंना देऊ का 1 ते 4 या वेळेमध्ये येणाऱ्या पुणेकरांना देऊ? एकदा खरं सांगू का, इथे नाणं वाजलं की संपूर्ण जगात वाजतं. ऍब्सोल्युटली, जोरदार टाळ्या पुणेकरांसाठी. त्यामुळे माझं टी स्कूल पण इथेच सुरू केलं आधी मी. माझी ऍक्टिंग इन्स्टिट्यूट आहे ती इथे सुरू केली. लगेच फीडबॅक मिळतो, हे वाईट आहे, चांगलं आहे, बरं आहे, अप्रतिम आहे, थर्ड क्लास आहे, घरी जा, जे काय असेल ते इथेच वी टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. नाही नाही, खरंच आहे. त्यामुळे इथे आपल्याला लगेच कळतं. 2008 पासून ते 2022 पर्यंत, म्हणजे फक्त 22चाच गणपती मी केला नाही, 12:30 कोथरूड सातत्याने मी प्रयोग करतो. विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 12:30 प्रयोग करणं, तो हाऊसफुल होणं, आणि तो हाऊसफुल झाल्यानंतर प्रयोग संपल्यानंतर विदिन 25 मिनिट्स आम्ही निघणं आणि लवकरात लवकर हायवेला लागणं आणि तिथून मुंबईत पोचणं, हा खूप मोठा चॅलेंज. म्हणजे मला तो चॅलेंज आवडतो. प्रेक्षकांना नाटक आवडलं असेल ना, आता यावर्षी मला वाटतं जरतरची गोष्ट झालं, जरतरची गोष्ट झालं. पण प्रेक्षकांना एकदा नाटक आवडलं तर तुम्ही वेळ काही ठेवा. मी बुधवार 12:30 पण करतो, मी मंगळवार 12:30 पण करतो. सर्व वयोगटाचा प्रेक्षक आहे, बरोबर. सर्व वयोगटाचा प्रेक्षक आहे. त्यामुळे नाटकाचा प्रयोग कधी करावा, कुठला करावा, काय करावा आणि कुठे करावा, एकदा नाटक आवडलं की तुम्ही कुठेही प्रयोग करू शकता, असं माझं मत आहे. आणि नाटक चांगलं होण्यासाठी टीमवर्क शुड बी परफेक्ट. ऍब्सोल्युटली. आता इतकी वर्ष झाली, 12,000 वर प्रयोग, 40 वर्ष मायबाप प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांची बरीच स्तुती करून झाली. पण असे काही प्रेक्षक प्रयोगाच्या वेळेला त्रासही देत असतील. प्रयोगात चालू असताना वाईट कॉमेंट पास करणे, मोबाईलवरती बोलणे किंवा अन्य काही कृती करणे, यामुळे इरिटेट होतं का? प्रयोगात काही खंड पडतो का? आणि ही परिस्थिती कशी हँडल करतोस? मी वाट बघतो, कोणाचा मोबाईल वाजतोय, कोणाचं मूल रडतंय, कोण काय कॉमेंट पास करतंय, मी वाट बघतो. कारण माझा जॉनर जो आहे तो असा नाही आहे, मनोज कुमार जॉनर नाही आहे. त्यामुळे मनोज कुमार जॉनर नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर डायरेक्ट रिॲक्ट होऊ शकतो, बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. एखादा काहीतरी खूप उत्साही प्रेक्षक असतो की तो खूप घुसलेला असतो. म्हणजे जी मधली जी लाईन असते ना, एक प्रेक्षकाने जी लाईन आहे ती पुसलेली गेलेली असते पहिल्या 10-15 मिनिटात. एखादा प्रेक्षक खूप घुसतो किंवा रिपीट ऑडियन्स असतो. म्हणजे मी हात असा केला की त्यांना मी काय बोलणार ते त्यांना माहिती असतं. मग आय वेट. मग अगदीच त्यांच्याकडून काय आलं तर मीच त्यांना प्रोव्होक करतो काय म्हणून. म्हणजे मी पण सोडत नाही. पण इट इज एन्जॉयबल थिंग की प्रेक्षक आमच्या बरोबर आहे आणि आम्ही प्रेक्षकांबरोबर आहे. पण एखादी वाईट कॉमेंट वगैरे येते की नाही? नाही, वाईट कॉमेंट नाही. वाईट कॉमेंट येत नाही आणि येणार पण नाही, कारण मी काही वाईट करत नाही. बरोबर. प्रशांतजी, मगाशी तुम्ही म्हणालात तसा मे 2013चा तो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट वेन यू सफर्ड फ्रॉम अ मॅसिव्ह हार्ट अटॅक. तुमची मुलगी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि OT मध्ये जाताना स्ट्रेचरवर असताना हे तिला म्हणाले, आलोच ग 5 मिनिटात. सो मला असं विचारायचं आहे की कॉमेडी करत करत हा ॲटिट्यूड झालाय का हा ॲटिट्यूड आहे म्हणून हे सुचतं या प्रसंगात? डॉक्टरांवर विश्वास. वा. येस. कसं आहे की जसे तुम्ही प्रेक्षक एखाद्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासानं जाता म्हणजे, आणि आमच्याकडे सुद्धा काहीतरी डामाडौल असतात, जसं डॉक्टर फ्रॅटर्निटीमध्ये पण डामाडौल आहेत. तर प्रेक्षक जसे विश्वासाने नाटक बघायला येतात, तसे आम्ही कलाकार किंवा कॉमन ऑडियन्स, कॉमन माणसं सुद्धा डॉक्टरांकडे विश्वासाने जातात. आता 5 मिनिटं म्हणजे आता तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्याने मला ते सांगत होते, आता बघा इथून ते काय कॅमेरा ते मला दाखवत होतं. म्हणजे मला अजूनही आठवतं ते आता पोचलं.
आता बघा, आता तू ते 5-7 सेकंद तुला जास्त दुखेल, ते 5-7 सेकंद दुखलं म्हणजे खरंच आता चालू इतकं दुखलं ते. आणि त्यांनी मला तोंडावर सांगितलं, आता एक 4-5 सेकंद तुझं हृदय आम्ही बंद करतोय वगैरे. काय असेल काय माहित नाही. ते सगळं झालं. त्यानंतर मी अर्धा तास मी म्हटलं आता पटकन दुसरं पण ब्लॉकेज काढून टाका ना हातासरशी. पडलोच आहे इथे, पटकन करून टाका दुसरं पण. तर त्याने म्हणाले खूप हुशारी करू नकोस, तू आता माझ्या ताब्यात आहेस, आपण परवा बघू. असं सी, हा बेसिक विश्वासाचा भाग आहे. तुम्ही तुमची तब्येत किंवा तुम्ही तुमचं शरीर तुम्ही विश्वासानं एखाद्या डॉक्टरच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरची आहे. अगदी. आणि मला माहिती होतं असं काही पटकन मी इतक्या काय सहजासहजी नाही जाणार. नाही, एक अजून टेक अवे मेसेज नक्की आहे ह्याच्यातनं. एक अजून टेक अवे मेसेज ह्याच्यातनं की वी शुड नॉट टेक आवर लाईफ सो सिरियसली बिकॉज नन ऑफ अस इज ॲज इट इज गोइंग टू गेट आउट ऑफ इट अलाइव्ह. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. संकर्षण कराडे नेहमी म्हणतात, आय कोट टुडे, एवढी वर्ष काम करूनही अजूनही तीच भूक आहे. एवढी वर्ष काम करूनही अजूनही तीच भूक आहे. दामलेंना स्टेजवर बघणं म्हणजे सुख आणि फक्त सुख आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की 40 वर्ष 12,000च्या वर प्रयोग सेम एनर्जीने करणं, ही एनर्जी कुठून आली? ज्या एनर्जीने मी गेली 62 वर्ष दात घासतोय ना, त्याच एनर्जीने मी प्रयोग करतो. बिकॉज इट इज अनअवॉइडेबल. इट्स अनअवॉइडेबल. तुम्ही तुमचं प्रत्येक इतके तुम्ही सगळे इथे व्यावसायिक बसलेले आहात, कधीतरी पाट्या टाकून चालेल का हो तुम्हाला? हा, कधीतरी पाट्या टाकून चालेल का तुम्हाला? बरं, तुम्ही तर 12 तास काम करता, यू आर वर्किंग अराउंड 12 hours 14 hours. मी ॲक्च्युली जॉब फक्त 3 hours करतो. ॲक्च्युअल माझा जॉब 3 तासाचा आहे. आय एम डुईंग परफॉर्मिंग फॉर 3 hours. मग 3 तास तरी नीट काम करायला हवं ना. तुम्ही जर 12 तास काम करू शकता तर मी 3 तास काम करणं काही उपकार नाही करत कोणावर. इट्स माय ड्युटी. पण असं आहे ना की आम्ही जे काम करतो ते एका ठराविक वेळेच्या बंधनात करतो. इथे काय बंधनं नाही. दुपारी प्रयोग, सकाळी प्रयोग, रात्री प्रयोग, त्याच्यानंतर प्रवास, इतका सगळा तो व्यवसायाचा भाग झाला ना. बरोबर. म्हणजे कुठल्या तरी डॉक्टरला इमर्जन्सी म्हणून रात्री 1:30 वाजता पण जावं लागतं, है की नाही? सो तो व्यवसायाचा भाग नाही. आता मी झोपले रे बाबा, आता उद्या सकाळी बघू असं म्हणून चालेल का तुम्हाला? ऑन अ लाईटर नोट, आधीच माफी मागते तुमची. संतूर साबणाचे ऍड मेकर्स सध्याला मेल मॉडेल शोधतायत आणि सगळ्यांच्या तोंडी प्रशांत दामलेंचं नाव येत आहे. हो. आपकी sure? त्वचा, आपकी त्वचा से आपकी उम्र पता ही नहीं चलती. काय आहे ह्याचं सिक्रेट? नाही, मी मगाशी सांगितलं ना की 2013 नंतर मी माझं टोटल शेड्यूलच बदलून टाकलं. मेंटली प्रेशर घ्यायचं नाही कामाचं. जर एखाद्या कामाचं प्रेशर येत असेल तर ते कामच घ्यायचं नाही. प्लॅन्ड राहायचं, स्वतःसाठी वेळ ठेवायचा. आणि प्लॅन राहिलं की बाकी सगळ्या गोष्टी नीट होतात आणि ज्या गोष्टीत आनंद मिळतो तीच गोष्ट करायची. पण असं कधी ठरवलंय की हा पर्टिक्युलर टप्पा आला आयुष्याचा की साधारण मी स्लो डाऊन होईन? म्हणजे वी डोंट वॉन्ट यू टू रिटायर तुम्ही होणार पण नाही कधी, पण कधी असं ठरवलंय की आयुष्यात काही करायचं राहून गेलंय आणि हे आपण हा टप्पा आल्यानंतर करूया? नाही, परफॉर्मिंग आर्टमध्ये राहून गेलं याला काही अर्थ राहत नाही. तसं म्हणायला तर खूप काही राहून जातं. पण आत्ता ते राहून गेले या दुःखात किंवा त्या विचारात गेलो मी, तर आत्ता माझ्या हातात आहे ते काम नीट करू शकणार नाही मी. त्यामुळे माझ्या हातात आत्ता जे काम आहे ते 100% परफेक्शनने कसं करता येईल, मी आजच्यावर विश्वास ठेवतो, उद्यावर विश्वास ठेवत नाही. वेळेभावी प्रश्न आहे, येस, एक अजून करूया अगदी. की 40 वर्षामध्ये एवढी मोठी प्रदीर्घ कारकीर्द झाली. अनेक जी नटमंडळी असतात किंवा या क्षेत्रातली माणसं असतात, त्यांच्या आयुष्यात कधीतरी वादावादी, भांडणं, फॉर दॅट मॅटर अफेअर्स, अशा गोष्टी होतात आणि त्या खूप बारकाईने लोकांकडनं पाहिल्या जातात, चर्चिल्या जातात. पण प्रशांत दामले या माणसाच्या बाबतीत गेल्या 40 वर्षात कुठलीही कॉन्ट्रावर्सी, वादावादी कधी झालेली नाही. तर याचं काय रहस्य आहे? याचं रहस्य आहे की तुम्हाला काही कळत नाही.
काय आहे, मी जे काय करतो ते जगात जावं असं मला कधीच वाटत नाही. माझं काम जगात जायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. गंमत आपण बाजूला ठेवूया, पण पहिल्यापासून या इंडस्ट्रीत आल्यापासून मी इतकं काम करतोय, कुठलंही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अफेअर करायचं जरी झालं तर त्याला वेळ द्यावा लागतो. असं एका लग्नानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. तो जर वेळ दिला नाही तर खूप फटके पडतात. त्यामुळे जर मी वेळ देऊ शकत नसेल तर अफेअर कसं करणार मी? बरोबर. आणि अफेअर समजा केलं तर टिकणार कसं? कारण मला परत वेळ मला देता माझं येणार नाही. मला माझं नाटक टिकवायचं आहे. अफेअर टिकून काय होणार? आनंद कशात आहे? येस. कोणाशी भांडण पण नाही. भांडण पण नाही. कारण मला जेव्हा संशय येतो की ह्या व्यक्तीशी आपलं जमत नाहीये तेव्हा मी भांडण व्हायच्या आधीच बाजूला होतो. कारण आमची इंडस्ट्री छोटी आहे. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ 5-7 वर्षांचं कधीतरी मला त्याच्याबरोबर काम करावं लागेल याची मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न, आयुष्याने शिकवलेला एखादा धडा जो तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू इच्छिता? 1-2 हे खूप मोठं वाक्य आहे किंवा खूप मोठा प्रश्न आहे. अगदी वन लाईनर असं आहे. मगाशी सांगितलं तेच सांगेन की गुजरातीमध्ये म्हण आहे, कल करेसो आज, आज करेसो अब. ही म्हण जर मराठी माणसाने लागू केली ना तर आपण कुठल्या कुठे जाऊ. ऍब्सोल्युटली. व्हेरी वेल सर. थँक्यू सो मच. आता सुख म्हणजे शिवाय कसं आपण? बरं, मी एक असं तुम्हाला विचारतो, तुम्हाला सुख म्हणजे ऐकायचंय का खरं सांगा ऐकायचंय? दोन्ही. दोन्ही नाही. नाही, आजच्या पाकिटात हे ठरलेलं नाहीये ऍक्च्युली. एक मिनिट, आपण डिस्ट्रिक्ट गव्हर्नरकडनं एक्सटेंड करून घेऊया. नाही, मी एक म्हणतो, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, पम पम रम पम. मला सांगा. आता हा झाला मुखडा. आता मी एका दुसऱ्या गाण्याकडे जातो. नाना म्हणजे यशवंत देव यांच्याबरोबर मी काही गाणी केली होती, एकदाच केली होती. आणि पाडगावकरांचे शब्द होते आणि मला आवडलेलं ते गाणं होतं, ते मी तुमच्यासमोर सादर करतो. मुखडा आणि एकंतरा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मग भरला हे म्हणायचं की सरला हे म्हणायचं, अहो भरला हे म्हणायचं की सरला हे म्हणायचं. तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं. थँक्यू. प्रशांतजी, जस्ट अलाव मी टू कन्क्लूड. एका मिनिटात कन्क्लूड करूया. प्लीज टेक अ सीट, प्लीज टेक अ सीट. पु ल देशपांडे सांगून गेले, पोटापाण्याचे उद्योग तुम्हाला जगवतील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावं हे सांगून जातील. म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधी ना कधी हरपते, पण प्रशांत दामले सारखं व्यक्तिमत्व मात्र सदैव स्मरणात राहते. With that we conclude today. Thank you so much. I have a lot of people to thank. First and foremost, thank you Dr. Gokhale. Thank you Prashantji तुमच्या अमूल्य वेळासाठी. A big thank you to District Governor Manju Fadke for allowing me this opportunity. And thank you all you lovely Rotarians for gracing this occasion. Thank you technical team for allowing a smooth flow of Gappa today. Thank you and God be with all of us. नाही, मला एक सांगायला आवडेल की माझ्या एका फोनवरती त्यांनी हो सांगितलं. Absolutely. कधीही आडेवेडे घेतले नाहीत. So Dr. Gokhale साठी जोरदार टाळ्या.
Thank you, Prashantji. Thank you so much. With that, we conclude on Soulsome today. Do like, share, subscribe, and comment on Soulsome with Sarika, where we bring to you yet another person behind a persona. Till then, take care, guys. Life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us. Prashant Damle.